मिरज येथे अंध मुलांसाठी क्रिकेट सामने, प्रणव बिल्डकॉन उपक्रमाचे प्रायोजक। कालच्या 4 जानेवारी कैलासवासी लुई ब्रेल स्मरण दिनानिमित्त आज नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड्स या संस्थेमार्फत मिरज येथील अर्बन रिपब्लिकन टाउनशिपमधील टर्फ कोर्टवर अंध मुलांचे क्रिकेट सामने भरवण्यात आले। मी रघुनाथ मधुकर कोल्हापूरवरून आलेलो आहे। ब्लाइंड क्रिकेट हे खूप म्हणजे कोल्हापूरमध्ये सांगलीमध्ये फेमसच आहे आणि मी लहानपणापासून क्रिकेट खेळतो। मला खूप आवडतं क्रिकेट खेळायला आणि मिरज नॅबने आमच्या या कौशल्याला वाव दिला त्याबद्दल त्यांचं खूप मनस्वी आभार आणि इथून पुढेही असंच टुर्नामेंट वगैरे त्यांनी भरवाव्यात हीच मी कोल्हापूरच्या वतीने त्यांना विनंती करतो आणि आम्हाला पुनश्च एकदा मी त्यांचे आभार मानतो की आम्हाला त्यांनी क्रिकेट खेळण्याची संधी दिली। धन्यवाद। नमस्कार सर्वांना। नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड जिल्हा शाखा सांगलीच्या वतीने क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन। खरं तर सांगली, कोल्हापूर आणि सातारा हे जे 3 भाग बघितले तर थोडंसं कसं होतं, आपली सगळी जॉब करणारी मुलं आहेत किंवा या सगळ्याच गोष्टी फेस करत असताना प्रत्येकच वेळेस क्रिकेट असं होतं असं नाही, पण अतिशय चांगल्या पद्धतीने नॅबनं हे क्रिकेटचं आयोजन केलेलं आहे आणि दोन्ही टीम चांगल्या खेळत आहेत। आत्ताच कोल्हापूर टीमची बॅटिंग झालेली आहे आणि सगळे उत्साही आहेत, आनंदी आहेत। याच्यातून एक आनंद तर मिळतोच, पण खऱ्या अर्थाने क्रीडा क्षेत्रामध्ये चांगली एक चालना नॅबच्या माध्यमातून उचललेलं हे नॅबनी पावलं आहे, त्याबद्दल संस्थेचे मनपूर्वक धन्यवाद। कोल्हापूर टीम सर्व या शब्दाला मान देऊन आली, सगळे तोही आमचा सर्व मित्रपरिवार आहे तेही आले, त्याबद्दल त्यांचंसुद्धा या ठिकाणी स्वागत। आणि पुन्हा एकदा संस्थेला मी विनंती करतो की अशाच पद्धतीचे स्तुत्य उपक्रम संस्थेच्या माध्यमातून राबवावे। धन्यवाद। अंधांच्या या क्रिकेटमध्ये चेंडूच्या आत घुंगरू असते आणि त्या आवाजाच्या अंदाजाने अंध मुले क्रिकेट खेळतात, अगदी सिक्सर 4 मारतात आणि कॅचही पकडतात। कोल्हापूर संघ विरुद्ध सांगली संघ अशा अंधांच्या मॅचेस भरवण्यात आल्या असून प्रणव बिल्डकॉन हे या उपक्रमाचे प्रायोजक आहेत। या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रणव बिल्डकॉनचे किशोर पटवर्धन म्हणाले की आज देशातील अनेक दिव्यांग खेळाडू पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी करत आहेत। NABने देखील दिव्यांग विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुण ओळखून जर एखादा विद्यार्थी व्यक्तिगत खेळात चांगली कामगिरी करू शकत असेल तर त्यास जरूर प्रोत्साहन द्यावे। अशा खेळाडूंच्या उच्च प्रशिक्षणासाठी प्रणव बिल्डकॉन संस्था निश्चितपणे पाठीशी राहील अशी ग्वाही श्री पटवर्धन यांनी दिली। कार्यक्रमाच्या या उद्घाटन प्रसंगी NAB संस्थेचे श्री पाठारे, डॉक्टर उदय कुलकर्णी, डॉक्टर खोत, श्री ओसवाल, श्री मिर्जे आदी उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज। नमस्कार। आज 5 जानेवारी, कालच नुकती 4 जानेवारी लुई ब्रेल जयंती 216वी याच्या निमित्तानं नॅब सांगली जिल्हा शाखेच्या वतीनं अंधांच्या क्रिकेट मॅचचं आयोजन करण्यात आलं। सांगली विरुद्ध कोल्हापूर अशी ही प्रदर्शनीय मॅच आज मिरज सांगलीकरांना आम्ही त्याचा आनंद देत आहोत। या मॅचचं नियोजन करण्याचा मुख्य उद्देश हाच आहे की अंध विविध गोष्टी जशा करू शकतात, विविध कलागुण त्यांच्याजवळ आहेत, याची जाणीव जशी समाजाला आहे तशाच क्रीडा क्षेत्रात सुद्धा क्रिकेट हा खेळ सर्वच भारतीयांना खरं तर प्रिय आहे, परंतु अंधसुद्धा क्रिकेट खेळू शकतात आणि चांगल्या प्रकारे खेळू शकतात याची माहिती सांगली मिरजकर नागरिकांना नव्हती, म्हणून एक प्रदर्शनाची मॅच म्हणून आज या मॅचचं आयोजन 10 ओव्हरची मॅच आज आम्ही इथं आयोजित केलेले आहे। या मॅचमधले नियम हे सर्वसाधारणपणे डोळस मॅचच्या बरोबरीचेच असतात, परंतु अंधत्वाचा विचार करून त्यात थोडेसे बदल करून फक्त ही मॅच खेळवली जाते। त्याचं प्रदर्शन आज मिरजकर नागरिक बघतायत आणि त्याचा पुरेपूर आनंद घेत आहेत। या दृष्टीनं अंध बांधवांना सुद्धा प्रोत्साहन मिळतं आणि जनजागृती होते, या उद्देशानं या मॅचचं आयोजन संस्थेनं आज केलं आहे। चला, ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।